मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जे काही पेपर होणार आहेत, त्या पेपरसाठी बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, "मी वकील व्हावे म्हणून मेहनत घेतो" या वाक्याचा प्रकार कोणता आहे? मी वकील व्हावे म्हणून मी मेहनत घेतो. या ठिकाणी जर पाहिलं हे कोणतं आहे? उद्देशबोधक वाक्य आहे बघा. खुलासा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले असेल तर ते मिश्र वाक्य असतं, परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य होतं. बरोबर, म्हणून हे उद्देशबोधक वाक्य आहे बघा. उदाहरणार्थ जर पाहिलं, आमचं शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. मिश्र वाक्याचे बघा या ठिकाणी 3 प्रकार आहेत बघा, 4 प्रकार आहेत. स्वरूपबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक आणि कारणबोधक असे या ठिकाणी 4 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आहे, दशभूषा हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर कोणत्या समासाचं उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बहुव्रीही समास. लक्षात ठेवायचं बघा, दशभुजा म्हणजे 10 भुजा असणारी त्याला सप्तशृंगी असं म्हणतात. ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असतो, त्या सामासिक शब्दाला बहुव्रीही समास म्हणतात बघा. याच्या आधी अजून उदाहरणं जर पाहिले तर लक्ष्मीकांत, वक्रतुंड, नीलकंठ, भक्तिप्रिय हे याचे उदाहरणं आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता आहे? तर अवघड याचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवायचं आहे, अवघड हे काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर त्वरित हा जो काय शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द आहे बघा. टिप्पणी शब्द ह्या ठिकाणी चुकीचा बघा. या ठिकाणी प लागून आहे, त्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं आहे बघा. क्रीडाला या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरी व्यालंटी बघा, क्रीडाला पहिली नाही, इथं पहिली आलेली. परीक्षा सुद्धा या ठिकाणी जर पाहिला तर परीक्षाला या ठिकाणी दुसरी व्यालंटी बघा. लक्षात ठेवायचं आहे, दुसरी व्यालंटी इथं पहिली आलेली. प्रश्न क्रमांक 5 बघा, हिंगाचा खाडा म्हणजे खालीलपैकी कोण? हिंगाचा खाडा म्हणजे खालीलपैकी कोण? त्याचं योग्य उत्तर होईल बघा, तल्लख माणूस. लक्षात ठेवा, तल्लख माणूस. या ठिकाणी जर पाहिलं, 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. कर्णाचा अवतार म्हणजे काय? तर उदार माणूस. उदार माणूस कोणाला म्हणतात? कर्णाचा अवतारला म्हणतात. उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. पुढचा प्रश्न बघा, कान लांब होणे या वाक्प्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. कान लांब होणे म्हणजेच काय? अक्कल कमी होणे. लक्षात ठेवा, अक्कल कमी होणे. तडीस नेणे म्हणजे पूर्ण करणे. जीवाचं रान करणे म्हणजे काय? खूप कष्ट करणे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2 हा वेगळा शब्द आहे मित्रांनो. समजलं? बाकीचे जर या ठिकाणी पाहिले, अनल हा शब्द बघा या ठिकाणी अग्नी, विस्तो, पावक, वन्ही, वैशावर हे काय आहेत बघा, समानार्थी शब्द आहेत अग्नीचा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, तुमचा पेपर या ठिकाणी जर पाहिलं तर लवकरच चालू होणार आहे. नवी मुंबई जे काही महानगरपालिकेचा पेपर आहे बघा, या ठिकाणी जर पाहिलं सगळे या ठिकाणी गटकचे पद आहेत बघा, काही काही या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी लागणारे सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. अतिशय महत्त्वाचे आपण या ठिकाणी प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर हे सगळे प्रश्न आहेत बघा, हे तुम्हाला मिळणार आहेत. पहा, कोणतंही पद असू दे बघा, टेक्निकल, नॉन टेक्निकल, यासाठी तुम्हाला हे प्रश्न मिळून जातील. काय करायचं तुम्हाला, जो काय आपला फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे, त्या नंबरवर बघा तुम्हाला ₹149 या ठिकाणी सेंड करायचे आहेत बघा. ₹149 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या PDF या ठिकाणी मिळून जाणार आहेत. काय करायचं मित्रांनो, जो काही नंबर दिसतोय 827555 827555 8283 या नंबरला तुम्हाला ₹149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत आणि त्याच नंबरला WhatsAppला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि मेसेज करायचा आहे बघा. टेक्निकल असतील, काही टेक्निकल आपल्याला काय करावं लागते, घ्यावं लागते, काही टेक्निकल सगळे प्रश्न मिळतील बघा. आता आपल्याकडे टाईम भरपूर कमी. पहा, कमी टायमामध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, क्विक रिव्हिजनसाठी आपल्या नोट्स तुम्ही नक्की घ्या मित्रांनो. कारण की एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा. ₹149 काहीच नाहीत. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. आणि बाकीचं जर पाहिलं तर बघा या ठिकाणी पहा, जे काही जनरल विषय आहेत बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक, हे जे काही 40 मार्क आहेत बघा, हे सगळ्याला सेम असतात बघा. बाकीचा राहिला विषय बघा तांत्रिकचा. तांत्रिकमध्ये काही प्रश्न आपल्याला तयार करावे लागतील. त्यासाठी बघू काय करावं लागतं ते. परंतु तुम्ही हे जे काही विषय आहेत बघा, हे सगळे विषय असणार आहेत. तांत्रिकसुद्धा आपल्याकडे मिळणार आहेत पहा. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करायचं आहे बघा. आपला जो काही नंबर आहे 827555 8283 या नंबरला आणि ₹149 सेंड करायचे आहेत.
तुम्हाला ह्या सगळ्या PDF मिळून जातील. पेपर आपले तोंडावर आलेत बघा आणि तांत्रिक अभ्यास करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जाणे, लगेच पेमेंट करून ठेवा. होय बघा, खालीलपैकी स्वरादी वर्ण आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल पहा. या ठिकाणी हे काय बघा, या ठिकाणी स्वरादी बघा. संयुक्त स्वर लक्षात ठेवा. इंग्रजी स्वर लक्षात ठेवायचे बघा. इंग्रजी स्वर आपल्याला माहित पाहिजे. ए आणि अ हे काय बघा इंग्रजी स्वर आहेत. बरोबर मराठीमध्ये एकूण 14 स्वर आहेत. हे सगळं आपलं पाठ पाहिजे. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? हा तालव्य या प्रकारचा आहे बघा. लक्षात ठेवायचे तालव्य. चकोर हा जो काही शब्द आहे बघा, च हा वर्ण तालव्य प्रकारचा आहे बघा. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा. भास्कर या शब्दामधील संधीचा प्रकार कोणता? भास्कर या शब्दामधील संधीचा प्रकार कोणता आहे? तर विसर्ग संधी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचंय विसर्ग संधी. समजलं? भास्कर. प्रश्न क्रमांक 12 आहे बघा. विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यामध्ये नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा. आता या ठिकाणी चटकन विश्वास ठेवतो हे काय झालं, या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा. भाववाचक किंवा धर्मवाचक. बघा, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नाव म्हणतात. उदाहरणार्थ श्रीमती, गोडवा, नवलाई, माणुसकी हे काय बघायचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. सूत या शब्दाचं खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचंय बघा. सूत तर कोणतं होईल बघा? सुता. लक्षात ठेवा. सूत या शब्दाचं रूप सुता होतं बघा. स्त्रीलिंगी रूप सुता होतं. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात बघा. बघा पाटीलचं काय होतं बघा? पाटलीन होतं. बरोबर? पाटलीन होतं. माळीचं होतं बघा या ठिकाणी माळीन. माळीचं माळीन होतं. सिंहचं काय होतं बघा? सिंहचं काय होतं बघा? सिंहीन होतं. नेक्स्ट पहा. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखायचा आहे बघा. याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्म क्रियापद. लक्षात ठेवायचंय द्विकर्म क्रियापद. या ठिकाणी मित्रांनो वाक्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 2 कर्म आहेत बघा. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर घडते अशा क्रियापदाला द्विकर्म क्रियापद म्हणतात. मुलीने राजाला पिशवी दिली हे सुद्धा द्विकर्माचं उदाहरण आहे. गुरुजींनी बघा विद्यार्थ्यांना गणित शिकवले हे सुद्धा या ठिकाणी आहे. मी गाडी घेणार या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मी गाडी घेणार तर हे उद्देश वर्तमान काळ आहे बघा. गाडी घेणार या वाक्याचा उद्देश दर्शवलेला आहे बघा. गाडी घेणार हे काय झालं उद्देश दाखवला आहे. तसेच ही घटना होणारी असल्याने हा उद्देश वर्तमान काळ आहे पहा. काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे बघा. तो बिलकुल ऐकत नाही. काय प्रश्न आहे? तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यामधील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगायचा आहे. ते परिणामवाचक क्रियाविशेषणे. लक्षात ठेवा परिणामवाचक. आता परिणामवाचक क्रियाविशेषण कोणकोणते आहेत? किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, मोजके हे काय परिणामवाचक आहेत बघा. क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 आहे. तेवढ्यात उजेड पडला या वाक्याचे भाव्य प्रयोगामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. तर तेवढ्यात उजाडले हे काय झालं या ठिकाणी भाव्य प्रयोग झाला. तेवढ्यात उजाडले हे झालं भावे. पुढचा प्रश्न आहे बघा. श्रीमान हे जोडाक्षर कसं बनलं आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 क्ष र इ म अ न अ असं या ठिकाणी शब्दाची फोड करून हे श्रीमान हा शब्द बनलेला आहे पहा. असा पण प्रश्न येऊ शकतो की किती व्यंजन आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. त्याच प्रकारे बघा कृष्णाष्टमी असा सुद्धा शब्द येऊ शकतो. त्याच्यामध्ये किती आहेत हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पुढील लिंगरूपी चुकीची जोडी कोणती आहे? तर जनक जानकीने म्हणा तर जनक जननी होत असतं. समजलं? पाटलाचं पाटलीन, श्रीमानचं श्रीमती, वाघ्याचं मुरळी हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे पहा. प्रश्न क्रमांक 21 हे बघा. खालील पर्यायापैकी म्हणी आणि त्यांचे अर्थ याची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ही काय बघा या ठिकाणी योग्य जोडी बघा. काडी चोर ते माडी चोर म्हणजे क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे हे झाल्याचं योग्य उत्तर पहा. समजलं? 22 नंबरचा प्रश्न आहे. खालील पर्यायामधील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. चुकीची जोडी. तर अव्ययभाव म्हणजे शेतकरी ही या ठिकाणी चुकीची जोडी पहा. शेतकरी हा अव्ययभाव समास नसून तो उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे बघा. शेतकरी काय बघा
उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. समजलं? त्याचबरोबर बहुव्रीही लंबोदर बरोबर आहे बघा. द्वंद्व समास मागे पुढे हे काय झालं? द्वंद्व समास झालं. अव्ययभाव समास काय बघा या ठिकाणी व्यर्थ आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी तत्सम शब्द निवडायचा बघा. तत्सम शब्द म्हणजे काय लक्षात ठेवा, जे शब्द संस्कृतमधून भाषेतून जे काही संस्कृत भाषेमधून बदल न होता मराठीमध्ये जसेच तसे आले आहेत त्यांना या ठिकाणी तत्सम शब्द म्हणतात. उदाहरणार्थ राजा, मंदिर, संत, तिथी, सूर्य, दर्शन, उमेश, नयन, संगीत, विभूती हे काय बघा या ठिकाणी तत्सम शब्द आहेत. तर कोणता या ठिकाणी तत्सम शब्द? कन्या. लक्षात ठेवा, कन्या. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या यामधील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, ज्यावेळेस उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाची होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार तयार होतो. कोणता? अनन्वय अलंकार. तर बघा, आईसारखी आईच हे काय झालं? अनन्वय अलंकार. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी हा सुद्धा या ठिकाणी अनन्वय अलंकार आहे पहा. विपत्काल या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर बघा, विपद अधिक काल हे काय झालं या ठिकाणी याचा संधी विग्रह झाला आणि हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे बघा. ज्यावेळेस पाय असा खोडलेला येतो त्यावेळेस व्यंजन संधी तयार होती ही आपली लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं या ठिकाणी आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बघा भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवायचं आहे. राजेंद्र प्रसाद यांची बघा 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पहिली संविधान सभा 9 डिसेंबर 1946 ला झाली होती आणि 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव सादर केला होता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष समाजवादी हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीच्या अन्वये समाविष्ट करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 42वे घटना दुरुस्ती कायदा 1976 हे आपले या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. समजलं? भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त किती असते? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 7 ते 17 याचं योग्य उत्तर आहे पहा. सदस्य संख्या कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 इतकी असते बघा. राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीच्या संघटनाबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन केले बघा. कलम 40. समजलं? ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते? तर 600 लोकसंख्या इतकी असावी लागते पहा. प्रश्न क्रमांक 57 आहे, कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर बघा, हॅन्सेन विकार या नावाने ओळखलं जातं पहा. कुष्ठरोगाचा कारक मायक्टोबॅक्टेरियम लेप्रे जीवाणू असतो. याचा उपचार डॅप्सॉन रिकॅम्प्सिन. त्याच्यानंतर बहुऔषध उपचार. आणि जागतिक कुष्ठरोग दिवस कधी असतो? तर 30 जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो पहा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पहा. स्थापना कधी झाली? तर 2009 मध्ये स्थापना झालेली हे पण लक्षात ठेवा. याचं कार्य बघा गुप्तवार्ता संकलनाचे प्रशिक्षण. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी पहा 1964 साली. ऑप्शन क्रमांक 1 1964 साली याची स्थापना झालेली आहे. खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर कोणती चुकीची जोडी आहे? तर गोल क्रांती टोमॅटो ही या ठिकाणी चुकीची बघा. ही बटाटा उत्पादन आहे बघा गोल क्रांती. बाकी पीत क्रांती तेलबिया, लाल क्रांती मांस, सोनेरी क्रांती मध हे एकदम योग्य पहा. प्रश्न क्रमांक 66 आहे, मूगजळे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होतं? तर हे प्रकाशाचं अपवर्तन या ठिकाणी योग्य. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रकाशाचं अपवर्तन आणि जमिनीवरची उष्णता यामुळे हे तयार होतं पहा. खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे संक्रमित होत नाही? ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणता? मलेरिया. समजलं? मलेरिया हा रोग विषाणूमुळे संक्रमित होत नसून हा डास चावल्यामुळे होतं पहा. चिकनगुनिया, इबोला, लंपी हे रोग विषाणूमुळे संक्रमित होतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणून संबोधलं जातं? तर नारायण लोखंडे. लक्षात ठेवा, नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असं संबोधलं जातं. सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र दीनबंधू 1880
मुंबई या ठिकाणी चालू झाली होती आणि 1884मध्ये मुंबईमध्ये पहिली मोठी कामगार परिषद भरली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन इंग्रजांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताबसुद्धा दिला होता. संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे कोणतं काव्य रचलं? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघदूत हे जे काय काव्य आहे बघा हे रचलेलं आहे. लक्षात ठेवायचं मेघदूत. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासुवृत्ती अंगी बाळगावी असं भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या ठिकाणी नमूद केलं आहे? तर अनुच्छेद 51A मध्ये हे नमूद केलेलं आहे. लक्षात ठेवायचं बघा 51A. तर मूलभूत कर्तव्य एकूण 11 आहेत बघा. 42वी घटना दुरुस्ती अन्वये हे कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. याचा सुरुवात होता सोव्हिएत रशियाच्या संविधानामधून आणि शिफारस होती स्वर्णसिंह समिती. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भामध्ये तर बघा ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं. हे याचं योग्य उत्तर आहे. पहा तुम्ही लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि 149 रुपये पेमेंट करा. दिवस फार कमी राहिलेले आहेत पहा आपल्याकडे आणि आपली PDF पण वाचून झाली पाहिजे. लवकरात लवकर रिव्हिजनसाठी बघा टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे सगळे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा. नवी मुंबई महानगरपालिकासाठी बघा या पदासाठी लागणाऱ्या 8000 प्रश्नाचे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्नसंच मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही नंबर दिसतोय या नंबरला तुम्हाला फोनपे करायचा आहे. 82 75 55 82 83 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. आपल्याला व्हॉट्सअपसुद्धा करायचे बघा. यामध्ये तुम्हाला हा जो काही QR आहे हा QR स्कॅन करून 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच फोनपेमध्ये जायचं आपल्याला आणि लगेच पेमेंट करून या ठिकाणी आपल्याला पेमेंट केलेला जो काही स्क्रीनशॉट आहे बघा हा सेंड करायचा आहे आणि लगेच मी तुम्हाला ह्या सगळ्या PDF आहेत त्या PDF तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकणार आहे बघा. लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा.